नमस्कार. मनी धरावे ते होते, विघ्न अवघेची नासून जाते. कृपा केली रघुनाथे, प्रचिते येते. 39वी ओवी, दासबोध नित्यपाठ, 6वा दशक, 7वा समास आणि 30वी ओवी. मनी धरावे ते होते. आपल्या मनात जे आपण विचार करतो, जो संकल्प केला आहे, जे आपण करायचं ठरवलेलं आहे, जसं 1 जानेवारीला मी इतके धडे वाचणार आहे या वर्षात वगैरे वगैरे जे आपण करतो ना, ते आपण व्यवस्थित करायचं, माणुसकीने करायचं ते. ठीक आहे. विघ्न अवघेची नासून जाते, की आपण जो विचार केलेला की आपण असं चालायचं, त्याच्यातले सगळे विघ्न निघून जातात. की मी अशी साधना करणार आहे, 24 तास भगवंताशी एकरूप राहायचा प्रयत्न करणार आहे आणि सगळेच्या सगळे कार्य मी भगवंताला समर्पित करणार. सगळे कर्म श्वासोश्वासापासून डोळ्यांची उघडझाप, मनातले विचार, कानाने काही पण ऐकतं, मुखाने बोलतो आहे, पल्स बीट, हार्ट बीट, सगळंच्या सगळं कर्म, चालणं, बोलणं, वागणं, जसं निद्रा समाधी स्थिती, यद्यत करोति तदखिलम शंभो तव आराधम, हे सगळं भगवंताला समर्पित होणार आहे. असं मला जगायचं. आपण असा संकल्प केला तर त्याच्यातले सगळे विघ्न निघून जातात. अशी कृपा रघुनाथाची येते आपल्याला. आपल्याला सतत प्रचिती पण येते त्याची. असं समर्थ रामदास म्हणतात. केवढी गॅरंटी आहे होई की ते लिहून ठेवलं आहे त्यांनी, असं तुम्ही करा, मग तुम्हाला निश्चितच आत्मज्ञान मिळेल. मला झालेलं आहे, तुम्हाला पण होईल, असं समर्थ रामदास म्हणतात. तर असंच आपण 24 तास भगवंताच्या सेवेत राहून 24 तास भगवंताचंच काम करूया, की जेणेकरून नित्यमुक्त तर राहूच, त्या मुक्ती आणि आत्मज्ञानाच्या पण पलीकडे आपण जाऊ शकू. आणि असं जीवन आहे आत्मज्ञानाच्या पलीकडे. मी आधीच सांगितलं, पहिले पास्त करूया आपण, ते मुक्ती तर मिळू, आत्मज्ञान मिळून त्याच्या पलीकडे पण जाऊ, आहे की नाही. आणि सगळेजण, मी एकटाच नाही, सगळेच्या सगळेजण, मग का सुंदर सगळे आनंदवन होऊन स्वानंदबोध पाठण रामराज्य येऊन जाईल सगळीकडे. चला आपण असं जीवन जगायचा प्रयत्न करूया, जे समर्थांनी सांगितलं आहे, गॅरंटेड, की असं जगलं तर आपल्याला निश्चित आत्मज्ञान मिळेल. आणि याच्यात स्वार्थ काही नाही. सगळे आत्मज्ञान मिळवतात आहेत आणि सगळेच्या सगळे सगळ्यांची एकमेकांची सेवा करत आहेत, अगदी परमात्म्यासारखी. केवढं सुंदर जीवन मिळावं या पृथ्वीवर. चला तसं करायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.